हे आता कोकरूड फाटा शिराळा तालुका कोकरूडमध्ये हे कोकरूड फाट्यावरती ते आम्ही डबऱ्यात झाडं लावत आहे. हे बघा ह्या रस्त्यात खड्डा पडलेला आहे. हा इकडून कराडवरून रोड रत्नागिरी गोवा जातोय. हा इकडून सांगलीवरून इकडं चांदोलीला येतोय. तिकडं मलकापूर गोवा रत्नागिरी इकडे जातोय. हा मेन खड्ड्यातच इथं रोड आहे. तिकडून येणाऱ्या लोकांना हे दिसत नाही. इकडून येणाऱ्या लोकांना हा खड्डा दिसत नाही. आणि इथं ॲक्सिडेंट होण्याची म्हणजे ॲक्सिडेंट होत्यातच इथं, कारण गाडीचं मात्र होतं आहे. सगळे ॲक्सिडेंट होऊन इथं त्या गाड्यांची मात्र आणि ॲक्सिडेंट होऊन इथं लोकांचं म्हणजे मरण्याची शक्यता आहे त्या डबऱ्यामुळं. कारण परवा तिथं एक म्हातारी अशी ह्या डबऱ्यात गाडी इकडून गाडी आल्यामुळं ह्या डबऱ्यात गाडी घातली आणि म्हातारी मागं इथं पडली. नशीब त्या म्हातारीचं ती डोक्यावर पडली नाही, ह्या कंबरट्यावर अशी पडली. त्यामुळे तिला इथनं लगेच उचलून इथं सरकारी हॉस्पिटलमध्ये नेलेले आहे. तर हे अवंतिका कन्स्ट्रक्शनवाल्यांचं काम आहे. आणि अवंतिका कन्स्ट्रक्शनवाली त्यांच्याकडे ह्यांनी काम केलेलं आहे. हे इथपर्यंत या कोकरूड पुलापर्यंत आहे ह्या रोडचं काम. आणि त्यांनी 5 वर्ष का नाही ह्याचं देखभाल करायचे आहे. तर याच्याकडं प्रशासनाचं दुर्लक्ष असल्यामुळं अवंतिका कन्स्ट्रक्शनवाली ह्याकडे काही लक्ष देत नाही. तसंच इथून खाली कोकरूड पुलावर गेलं की तिथंसुद्धा मोठा डबरा पडलेला आहे. तिथंसुद्धा ॲक्सिडेंट म्हणजे टर्नलाच टोटल कोकरूड पुलावरती डबरं पडलेलं आहेत. मग ह्याच्यावर प्रशासन वगैरे काही लक्ष देत नाहीत आणि त्यामुळे ते अवंतिका कन्स्ट्रक्शनवालीसुद्धा दुर्लक्ष करतात आहे. मग प्रशासनानं जर याच्यावरती लक्ष दिलं असतं तर अवंतिका कन्स्ट्रक्शनवाल्यांनी हे डबरं पडून दिलं नसतं रोडला. हे त्यांनी ईश्वरपूरपासून जे कोकरूड पुलापर्यंत त्यांचं हे आहे त्यांनी रोड केलेला आहे. आणि त्या रोडवरती टोटल सगळे डबरे पडलेले आहेत. पण त्या अवंतिका कन्स्ट्रक्शनवाली ह्याकडे दुर्लक्ष करतात आणि हे असं डबरं पडून लोकांच्या जीवाशी खेळतात. हे असं ह्या डबऱ्यात इथं एक आहे डबरा, इथं एक डबरा आहे. बघ हा पण डबरा दाखव. हो हे इथं डबरा आहे. पुन्हा तिथं एक पुढं एक आहे. तर तिथं एक आहे. हो तिथं माती घातली आता. हो इथं तर माझं प्रशासनाला एक सांगणं आहे की डबरं उद्याच्या उद्या जर नाही मुजवलं तर इथं आम्ही रस्ता रोको करण्यात येईल. तर ह्या पुलावरती डबरा आहे, इथं डबरा आहे. हे डबरं जर म्हणजे ॲक्सिडेंटला म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळ होतो आहे आणि हे जर नाही थांबलं तर आम्ही इथं रस्ता रोको करू. एवढंच माझं सांगणं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.